राजकीय पदाचा गैरवापर करून ज्येष्ठ शेतकऱ्याला 5 लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत द व्हॉइस न्यूजनं ही बातमी लावली होती। आता या बातमीचा इम्पॅक्ट समोर आलेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून लोकांना पैसे मागणं, शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्यांना ब्लॅकमेल करणं, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात खोटे नाटे आरोप करून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं, खोटे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची दमदाटी करणं, यामुळे पक्षाची बदनामी मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे कांबळे यांनी पदाचा गैरवापर करून पक्षाची बदनामी केली आहे। त्यामुळे त्यांना आता पक्षातून काढून टाकण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि प्राथमिक सदस्यासहित त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी याबाबत आज पत्रक जाहीर केलेलं आहे। याच प्रकारावर आता अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत द व्हॉइसचे मुख्य संपादक आशिष तिवारी सर, काय सांगाल? प्रदीप कांबळे यांच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर बातम्या दाखवल्या होत्या आणि त्यांची आता प्रदेशाध्यक्षांनी हकालपट्टी केलेली आहे, काय सांगाल? आपल्या वृत्तवाहिनीतून, आपल्या न्यूज चॅनलमधून आपण बातमी प्रसारित केल्याच्या नंतर आपल्या बातमीचा जो इम्पॅक्ट आहे तो असा आहे की आपल्या बातमीची दखल घेत असताना महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राजाभाऊ सरोदे त्यांनी प्रदीप कांबळे यांचे ताबडतोब पक्षातून निलंबन केलं आहे। आंबेडकरवादी चळवळीमध्ये असणारे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे लोक असतील ते अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून लोकांना एक्स्टॉर्शन खंडणी मागण्याचा प्रयत्न करतात। ही प्रथमदर्शनी माहिती आदरणीय राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांच्या निदर्शनामध्ये आल्याच्या नंतर सदर कारवाईला वेग आला आणि आपल्या द व्हॉइसच्या बातमीच्या नंतर त्यांनी ताबडतोब खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली। सदर कारवाई ही राजाभाऊ सुरवसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना कळवल्याच्या नंतर त्या कारवाईचे त्यांनी पूर्णपणे अभ्यासपूर्वक विचार करून प्रदीप कांबळे यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं दिसत आहे। सदर हकालपट्टीचे पत्र हे आपल्या द व्हॉइस न्यूज चॅनलला त्यांनी पाठवलेलं आहे। सदर प्रकरणामध्ये प्रदीप कांबळे हा खूप वेगळ्या पद्धतीने लोकांना एक्स्टॉर्शन खंडणी करण्याचा प्रयत्न करतो, जातीवाचक बोलतो, आंबेडकरवादी असल्याचा दाखवून लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन लोकांकडून पैसे उकळतो असं आपल्या निदर्शनात आल्याच्या नंतर आपण ही बातमी प्रसारित केली होती आणि आज आपल्या द व्हॉइसला हे यश आलेलं आहे की त्याचं निलंबन झालेलं आहे। रश्मी, ओव्हर टू यू। धन्यवाद आशिष सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा प्रकारे द व्हॉइस न्यूजचा इम्पॅक्ट आपण पाहिलेला आहे। प्रदीप कांबळे यांची आता रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी केल्याची बातम्या समोर आलेली आहे।